नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। रुपया घसरतोय, सोनं भडकतंय, तुमचा पैसा कसा वाचवायचा, 3 आकडे आणि एक जळजळीत सत्य। मित्रांनो, आज आपण 3 अशा आकड्यांबद्दल बोलणार आहोत जे ऐकून डोकं चक्रावून जाईल। स्वाभाविक आहे। पहिला आकडा, गेल्या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 7.7% वाढला, म्हणजे जगातल्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत आघाडीवर आहे। दुसरा आकडा, तरी सुद्धा आज डॉलरच्या तुलनेत रुपया 95च्या जवळ पोहोचला आहे। तिसरा आकडा, सोन्याचा भाव 5-6 वर्षापूर्वी 46,000 प्रति तोळा असलेलं सोनं आज 1.7 लाखाच्या पार गेलं आहे। आता हे 3 आकडे एकत्र पाहिले की एकच प्रश्न पडतो, जर देशाची अर्थव्यवस्था इतक्या वेगाने वाढते तर रुपया का घसरतो आणि सोन्याचे भाव गगनाला का भिडत आहेत? सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे दरवर्षी पगार वाढूनही महिन्याच्या शेवटी हातात तोंडाशी गाठ पडणे कठीण होते। या सर्व प्रश्नांची उत्तरं, तुमच्या कष्टाचं, पैशांचं योग्य नियोजन कसं करायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि रुपयाची घसरण आणि अदृश्य कर। सुरुवात करूया रुपयापासून। दरवर्षी डॉलरच्या तुलनेत रुपया साधारणतः 3.5% ते 4.5% घसरतोय, पण देश प्रगती करत असताना असं का होतंय? याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या आयातीचे आणि निर्यातीचे प्रमाण। आपण आजही क्रूड ऑइल म्हणजे कच्चं तेल, इलेक्ट्रॉनिक्स आणि हायटेक वस्तू मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या देशातून विकत घेतो। यासाठी आपल्याला डॉलरमध्ये पेमेंट करावं लागतं। जेव्हा डॉलरची मागणी वाढते तेव्हा रुपया कमजोर होतो। दाम करी काम। आंतरराष्ट्रीय बाजारात आजच्या घडीला डॉलरचेच वर्चस्व आहे। रुपया घसरल्याचा थेट फटका आमच्या खिशाला बसतोय। याला आपण अदृश्य कर म्हणू शकतो। आज तुम्ही नवीन ऍपलचा लॅपटॉप घ्यायला गेलात किंवा परदेशात फिरायला जाण्याचा बेत आखलात तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतात। तेल ओतले की दिवा पेटतो, तसंच कच्चं तेल महाग झालं की देशांतर्गत वाहतूक महाग होते आणि भाजीपाल्यापासून तर किराण्यापर्यंतच्या सगळ्याच वस्तूंचे भाव गगनाला भिडतात। म्हणजे रुपयाची घसरण तुमच्या खरेदी क्षमतेची धुळदाण उडवते। सोन्याची घसरण की चलनाची घसरण? आता वळूया सोन्याकडे। 5-6 वर्षात सोन्याने मारलेली उत्तुंग भरारी पाहून अनेक जण थक्क झाले आहेत। पण खरं सांगायचं तर सोनं महाग होत नाहीये, तर कागदी चलनाची किंमत कमी होते। जगातली कोणतीही मध्यवर्ती बँक, सेंट्रल बँक हवे तितके कागदी पैसे छापू शकते, पण सोनं हवे तितके बनवता येत नाही। सोन्याचा पुरवठा मर्यादित आहे। म्हणूनच आज जगभरातील मध्यवर्ती बँका तोंड घशी पडू नये म्हणून डॉलरवरील अवलंबित्व कमी करत आहेत आणि पैशांची साठवणूक करत आहेत, कारण सोन्यावर एकही देशाचं नियंत्रण नाही। अंतरून पाहून पाय पसरावेत, पण जर आपण फक्त बँकेत पैसे ठेवून बचत करत राहिलो तर महागाईच्या लाटेत आपले बचत खाते पण शांतपणे आतून रिकामे होईल। सोन्यात गुंतवणुकीची योग्य पद्धत। सोन्यात गुंतवणूक करायची म्हटलं की आपल्याकडे पहिली पसंती असते दागिने, पण इथेच आपली नजर चुकीने नुकसान होते। दागिने खरेदी करताना आपण 15% ते 25% मेकिंग चार्जेस आणि जीएसटी देतो। जेव्हा तुम्ही ते विकायला जातात तेव्हा हे मेकिंग चार्जेस परत मिळत नाही। त्यामुळे दागिने म्हणजे गुंतवणूक नव्हे, तो एक उपभोग आहे। गुंतवणूक करायची असेल तर 2 उत्तम पर्याय: गोल्ड, ETFs, शेअर बाजारात थेट सोन्यात गुंतवणूक, जिथे मेकिंग चार्जेस नसतात आणि सुरक्षितता 100% असते। डिजिटल गोल्ड, अगदी 10 रुपयापासून तुम्ही शुद्ध सोन्यात गुंतवणूक करू शकता। तुमची गुंतवणूक कशी असावी? आता मुख्य मुद्द्यावर येऊया। या महागाईच्या काळात आणि घसरत्या रुपयाच्या काळात आपल्या कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवून तो कसा वाढवायचा? सगळे अंडे एकाच टोपलीत ठेवले तर हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागण्यासारखे होईल। म्हणूनच सोनं लोकेशन्स अत्यंत गरजेचं आहे।
आणि तुमचा पगाराच्या बँड नुसार म्हणजे सॅलरी बँड तुम्ही खालील प्रमाणे नियोजन करू शकता. भारतीय शेअर्स देशाचा जीडीपी वाढीचा थेट फायदा मिळवण्यासाठी, युएस मार्केट रुपयाच्या घसरणीतून बचाव करण्यासाठी, डॉलर महाग झालं तरी युएस स्टॉक मधील तुमची गुंतवणूक रुपयाच्या मूल्यात वाढेल. सोनं आर्थिक संकट किंवा मंदीच्या काळात सुरक्षिततेचे कवच कुंडल म्हणून गुंतवणूक कायम असावी. आडल्या नडल्याला सोन्याची साथ. संकट समयी सोनच खरं मदतीला धावून येतं. मित्रांनो, महागाई आणि रुपयाची घसरण थांबवणे आपल्या हातात नाही, पण आपल्या पैशांचे गांभीर्याने नियोजन करणं नक्कीच आपल्या हातात आहे. केवळ बँकेत पैसे ठेवून बसलात तर महागाईच तुमचा पैसा हळूहळू उधळीसारखा खाऊन टाकेल. त्यामुळे आजच विचार करा, तुमची आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि सोन्यातील गुंतवणूक योग्य प्रमाणात आहे का? तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत? तर खालील कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका. चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी. नमस्कार.